डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आणि या विकेंडला कोकणात पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांना पसंती दिलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या आहोत ते गणपतीपुळे समुद्र किनारी आहोत आणि या ठिकाणचे हा किनारा पाहतो। या सर्व किनारा जो आहे तो पर्यटकांनी फुलून गेलेला आहे। वेगवेगळ्या राज्यभरातल्या ठिकाणाहून लोक जी आहेत ती या ठिकाणी आलेली आहेत। त्याचप्रमाणे वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटताना देखील या ठिकाणी पर्यटक दिसतात। त्याचप्रमाणे मौज मजा करताना देखील इथे पर्यटक जे आहेत ते आपल्याला दिसतात। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत। काय सांगाल, तुम्ही कुठून आलेला आहात? नमस्कार, आम्ही सातारा जिल्ह्यामधून आले। छत्रपती उदयन महाराजांच्या जिल्ह्यामधून आम्ही आहे। आमचा तालुका फलटण तालुका आहे। त्या फलटण तालुक्यामधून आम्ही रत्नागिरी या ठिकाणी पर्यटन कोकणामध्ये फिरण्यासाठी आम्ही आलो। आम्ही 6 ते 7 जण आलो आहे, परंतु आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी आलो आहे। एवढा आनंद, खूप वेगळे पर्यटन स्थळ बघायला मिळाले, आम्हाला आनंद मिळाला। आणि इकडली खूप लोक म्हणतात ना, कोकणातली माणसं बघितली पाहिजे, खूप छान आहेत। अशी लोकांचं प्रेम ही कधीही कोणाला मिळत नाही। पण आमच्या सरकारला, पर्यटकांना कोण मुंबईवरून, पुण्यावरून, परदेशामधून जी लोक या ठिकाणी येतात त्या लोकांना खऱ्या पद्धतीने आनंद मिळतो। परंतु एक वेळेस का होणार पण कोकणामध्ये गेलं पाहिजे आणि तुमच्यासारख्या पत्रकारांबरोबर बोललं पाहिजे। निश्चितच आपण जर बघायला गेलो तर कोकणात पर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे। तुम्ही नेमकं काय सांगाल? आम्ही पुण्याहून आलेलो आहोत। पुण्याहून आल्यानंतर आत्ताच आम्हाला एक अर्धा तास झालेला आहे आणि यानंतर हा जो समुद्र किनारा आहे हा म्हणजे पूर्णपणे याच्यामध्ये महाराष्ट्रातील जो कोकण किनारपट्टी आहे त्यातील खूप सुंदर असा किनारा आहे। आम्ही आत्ताच शेजारी असलेल्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही इथे काय करणार आहोत, पाण्यामध्ये मजा करणार आहोत। निश्चितच तुम्ही काय सांगाल नेमकं? नमस्कार, आम्ही कोल्हापूरहून आलेलो आहोत आणि आम्ही प्रत्येक वर्षी गणपतपुळे या ठिकाणी खास दिवाळी दर्शन आणि बीचवर घुमण्यासाठी येतोय। आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की प्रत्येक देशातल्या किंवा परदेशातल्या नागरिकांना हे समुद्र किनाऱ्याचं सौंदर्य आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन जावे अशी आमची विनंती आहे। निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर समुद्र किनाऱ्यावर फिरण्याचा, समुद्रामध्ये डुंबण्याचा आनंद पर्यटक घेताना दिसतात। त्याचप्रमाणे लागूनच असलेल्या गणपतीच्या मंदिरात देखील देवदर्शनासाठी पर्यटकांना जाता येतं। त्यामुळे एकूणच पर्यटकांचा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या विकेंडला कोकण किनारपट्टीला पर्यटकांनी पसंती दिलेली पाहायला मिळते। राकेश गोडेकर, NDTV मराठी, गणपतीपुळे, रत्नागिरी।